या विषयासाठी जरा जास्त ताकद लावणं फार महत्त्वाचं आहे. ते सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहोत. आम्ही आमच्या परीने त्या ठिकाणी लढतोय. अख्खा महाराष्ट्र मीडियापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही, असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत. दादांना न्याय मिळाला पाहिजे. याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल. पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019ला ऍक्सिडेंट झाला, त्या ऍक्सिडेंटमध्ये म्हणजे विमानाचाच ऍक्सिडेंट झाला होता, तिथं किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला. त्या FIR मध्ये आणि या FIR मध्ये काहीच फरक नाही. पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार? मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी, मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता. पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होते. 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं. फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत, आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली. त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही. मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं. म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात, त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे. आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे. माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच. पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIB चा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू. मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का? तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया. त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत. याच्यावरच समजून घ्या, सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही. त्यामुळे कृपा करून तुमची ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठंतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो. नाही, तो त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उशीर का लागला. आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय. आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय. म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत. आणि मग त्या अनुषंगाने कुठेतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही. CBI कडे प्रस्ताव पाठवलाय असं म्हणतात. सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा CBI स्वीकारला. आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ऍक्सिडेंट मध्ये होऊन सुद्धा CBI कडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथं स्वीकारला जात नाही. हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं. त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, व कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो. मी तीच भूमिका मांडतोय, जयली सुद्धा तीच भूमिका मांडली. त्याचं कारण असं आहे की दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याचबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही VSRच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनित्रा काकींचं जे काय ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत, त्यांना एवढं कळत नाही
की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाहीतर जे काही ऍक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ऍक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, याच्यामध्ये जर VSR हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग झालं होतं, म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ऍक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही, दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीच्या विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची, म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना लोकांना माहित आहे का, असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असेल, हे DGCRच म्हणतंय, तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ऍक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्यावी. नाही, त्या बाबतीत माझं कुठेही काय बोललं नाही. ठीक आहे, उशिरा काही प्रमाणात त्यांच्याकडनं पुढाकार घ्यायला सुरुवात झाली असली तरी ते पुढाकार घेत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. कारण का या लढ्यामध्ये एक विरोधात असणारा आमदार नाही तर एक पार्टी, ज्याच्यामध्ये आम्हाला सुप्रियाताईंची मदत आहे, आमच्या पार्टीची मदत आहे, कार्यकर्त्यांची आहे, सगळ्यात महत्वाचं मीडियाची मदत या अजितदादांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात, आणि महाराष्ट्रातले लोक सोशल मीडियावर त्या ठिकाणी लिहित आहेत. तर नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. उशिरा का काय तो त्यांचा विषय, पण आता तरी मदत करून FIR होणं, FIR का व्हावं, कारण का त्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन तिथं नेता येईल, काही डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करून नक्कीच काय खरं घडलं हे आपल्याला तिथं कळू शकतं. मी हेच म्हणतोय, आता बघा की अजितदादा कुठल्या कंपनीच्या विमानात गेले, VSR. आता VSR कंपनीच्या विमानात दादा गेल्यानंतर तरी सुद्धा दुसरे VSRची विमानं बाकीचे नेते आणि मोठे मोठे व्यावसायिक त्या ठिकाणी वापरत असतील, तर मग कुठेतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की कदाचित काही लोकांना माहिती असावं की दादांचं जे विमान होतं त्याच्यामध्ये मुद्दामूनच काहीतरी घोळ केला होता आणि त्याचा तिथं ऍक्सिडेंट झाला आणि बाकीची विमानामध्ये घोळ नाही, ते आपण वापरू शकतो. मग काही लोकांना हे माहिती आहे का की दादांचं विमान हे खराब होतं, मुद्दामून त्यांना दिलं आणि मुद्दामून त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट केला. मग आम्ही त्याच अँगलनी बोलतोय की टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन AAIB करते, पण ते सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते आणि VSRला. त्यामुळे याच्यामध्ये रूल 12च्या अंतर्गत जर इन्व्हेस्टिगेशन झालं तर आपल्याला क्रिमिनल पण करता येतं, त्याच्यामध्ये आपलं टेक्निकल सुद्धा करता येतं आणि त्याच्यावर एक वचक ठेवण्यासाठी आपल्याला एक कमिटी सुद्धा निर्माण करता येईल. उद्या, परवा, तेरवा 3-4 दिवस मी सुद्धा दिल्लीला जाऊन काही नेत्यांना त्या ठिकाणी भेटणार आहे. एकनाथ शिंदे साहेब आता येत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रमुख पार्टीच्या प्रमुख पैकी एकनाथ शिंदे साहेबांची भेट आमची राहिली होती. आज त्यांना भेटून उद्यापासून दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये हा मुद्दा कसा घेता येईल या बाबतीत मी प्रयत्न करणार. हे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. यश येईल नाही येईल माहित नाही, पण शेवटी प्रयत्न तरी करतोय, याचं समाधान आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी आहे. विषय एवढा आहे की ते सत्तेत आहेत. खासदार न होता सुद्धा ते आधी भेटू शकले असतील, नाही तर भेटले सुद्धा होते. त्यावेळेस कुठेतरी ताकदीने पाठपुरावा करणं हे महत्वाचं होतं. कदाचित त्या बैठकीमध्ये चर्चा सुद्धा झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे खासदार होण्यासाठीच थांबणं हे योग्य नाही. पहिलं मिशन हे असावं की दादांना आपल्याला न्याय मिळावा आणि त्यानंतर पूर्ण राजकारण. त्यामुळे या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे हे खरं तर मला सुद्धा मांडायचे आहेत, पण विषय एवढाच आहे की जर आता अजितदादांना आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये खरं काय घडलं हे बाहेर येण्यासाठी मी तिथं प्रयत्न करतो. त्यामुळे याच मुद्द्यावर गेले काही महिने आणि पुढचे काही महिने त्याच्यावर त्या ठिकाणी लढून काय खरं घडलं हे लोकांसमोर कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यावर जास्त मी काय बोलणार नाही, पण असं कळतं की सोमवार मंगळवारी त्या बाबतीत चर्चा होईल. पण तरी सुद्धा जर पुढच्या आठवड्यात ती चर्चा झाली नाही पण मग ते दुर्दैवी गोष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कुठंतरी आम्ही जी काय माहिती गोळा केलेली आहे, जी काय माहिती आमच्याकडे आलेली आहे, त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर एवढी मोठी ताकद VSRला आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांना आणि काही इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. त्याचा अर्थ आपण ज्या दिशेने चाललेलो आहे ती योग्य दिशा आहे. नक्कीच लवकरच याच्या पाठीमागे कुठली संस्था आहे का व्यक्ती आहे हे आपल्याला कळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्यामुळे आपण इन्व्हेस्टिगेशन करत असताना खोलात जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे
पूर्वी काय गोष्टी घडल्या होत्या, आता काय घडल्यात, एकनाथ शिंदे साहेबांचंच विमान बिना परवानगीचं इराणमध्ये का गेलं, त्यांना तिथं कशाला त्या डिफेन्सली काय इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या याचं इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं, कारण एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, मराठी माणूस, आणि दादांच्या बाबतीत सुद्धा त्याच कंपनीच्या माध्यमातून ही घटना घडते. त्यामुळे या दोन्ही घटनेला कुठं काही लिंकिंग आहे का? त्यामुळे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करत असताना वेगळे अँगल त्याच्यामध्ये घेणं महत्वाचं आहे. पण दुर्दैव असं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अजूनपर्यंत सुरू झाली नाही. पण तुम्ही आणि आपण सर्वजण जो लढा लढतोय त्याचे जे प्रेशर येते म्हणून व्ही के सिंगला कुठेतरी बोलावलं जातं. पण दुर्दैव असं व्ही के सिंगला बोलून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. पोलीस स्टेशनला प्रायव्हेट सिक्युरिटीचे लोक बंदूक घेऊन त्या ठिकाणी आज जातात. याच्यामध्ये म्हणजे सीआयडीची पण किंमत राहिली का असा प्रश्न पडायला लागला. म्हणजे आता पायलट व्हायचं बाकी ठीक आहे, मला पायलट बनायचंच होतं, उद्या जाऊन कधीतरी पायलट बनेल, त्यामुळे नका काळजी करू म्हणावं. आणि त्यांनाही सांगतो की VSR मधून ट्रॅव्हल करू नका. मी जेव्हा पायलट होईल, मी जेव्हा विमान उडवेल तेव्हा विश्वासाने माझ्या विमानात बसा. आम्ही काही घातपात करणारी माणसं त्या ठिकाणी नाहीत. पण त्यांनाच एक सांगायचं आहे की घातपात करणाऱ्या लोकांपासून त्यांनी तरी त्या ठिकाणी सांभाळून राहावं, एवढं त्या ठिकाणी सांगतो. नाही, काढून घ्यायचा असेल तर सगळ्यांचाच घेतला पाहिजे. फक्त तुम्ही काहींचा घेता काहींचा घेत नाही, मग त्याच्या मागे काय आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि सुनित्रा काकींनी जर सांगितलं असेल की नाही ह्यात इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, तर इन्व्हेस्टिगेशन होऊच तर मग ही फाईल तशीच ठेवणं महत्वाचं आहे. त्यात सिलेक्टिव्ह जर काही केलं असेल तर ते सुद्धा कुठेतरी बघण्याची जरूरत आहे. महाविकास आघाडी असताना त्यांनी नक्कीच त्यावेळेस तिथं मला सपोर्ट केला. पण नंतर आपण बघितलं तर महायुतीचा जो काही धर्म होता त्यांनी तिथं पाळला. त्यानंतर मला त्यांनी निधी दिला नाही. पण जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटायचो, काही अडचण असेल तर ती अडचण सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करायचा. राहिला प्रश्न बजेट मांडण्याचा, अजून 2 वेळा जर बजेट दादांनी तिथं मांडलं असतं तर या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडणारा कोण नेता होता तर अजितदादांचं नाव त्याच्यामध्ये घेतलं गेलं असतं. ही दुर्दैवी घटना जर घडली नसती तर नक्कीच दादा यावेळेस सुद्धा त्यांनी मांडलं असतं, पुढच्या वेळेस त्यांनी मांडलं असतं. आणि या राज्यातलं एक जे एक मानाचं पद नाही तर मानाचं जी गोष्ट आहे की अर्थसंकल्प सगळ्यात जास्त मांडणारा एक नेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं, हे आज होणार नाही याचं दुःख नक्कीच आहे. आणि दादा मांडत असताना फायनान्शियली सुद्धा ते फार स्ट्रिक्ट असायचे की राज्याला कुठे अडचण आली नाही पाहिजे. उगाच एखादी योजना आणायची म्हणून आणणं हे योग्य नाही. त्याच्या मागे जर प्रोव्हिजन असेल तरच ती योजना आणणं तिथं महत्वाचं आहे. त्यामुळे कुठेतरी एक शिस्त असायची. आता या बजेटमध्ये आज जे बजेट मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये शिस्त आहे का हे आपण बघूया. पण आम्हाला ज्या काही गोष्टी कळलेल्या आहेत त्याच्यामध्ये ठोक तरतूद वर जास्त लक्ष दिलं जाणार आहे. ठोक तरतूद कधी दिली जाते तर आज त्याच्याबद्दल म्हणजे एखादा प्रोजेक्ट हा डिक्लेअर केला जात नाही, ठोकच्या अंतर्गत त्या विभागाला पैसे दिले जातात आणि मग पुढचे 6 महिने 7 महिने त्या ठोक तरतुदीचा वापर तिथं केला जातो. ठोक तरतुदीचा वापर कधी केला जातो? काही आमदारांना आपलंसं करायचं असेल तर, नाहीतर काही लोकांना सांगून नाही तुला निधी देतो तू आमच्या बरोबर बस बोल हे. त्यामुळे आमची एवढीच विनंती आहे की हे जे काही बजेट आहे ते या महाराष्ट्राच्या हितासाठी असावं. हे बजेट असं नसू की ठोक तरतुदी केल्यात आणि मग या पार्टीच्या आमदारांना जवळ करण्यासाठी एवढे पैसे, मग या पार्टीच्या आमदारांना जवळ करण्यासाठी तेवढे पैसे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी हे बजेट असेल असं बघूया. पण बजेट एकदा प्रेझेंट होऊ द्या आज, मग त्यानंतर नक्कीच या विषयामध्ये आम्ही डिटेलमध्ये जाऊन बोलू.